आणखी एक महत्त्वाची बातमी, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत असं शशिकांत शिंदे यांनी म्हटले। पवार साहेबांच्या नेतृत्वात एक संघ व्हायचंय अशी दादांची भावना होती असंही वक्तव्य त्यांनी केले। हा विषय अजितदादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत असं शशिकांत शिंदे यांनी म्हटले। पवार साहेबांच्या नेतृत्वात एक संघ व्हायचंय अशी दादांची भावना होती असंही वक्तव्य त्यांनी केले। हा विषय अजितदादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत असं शशिकांत शिंदे यांनी म्हटले। पवार साहेबांच्या नेतृत्वात एक संघ व्हायचंय अशी दादांची भावना होती असंही वक्तव्य त्यांनी केले। हा विषय अजितदादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत असं शशिकांत शिंदे यांनी म्हटले। पवार साहेबांच्या नेतृत्वात एक संघ व्हायचंय अशी दादांची भावना होती असंही वक्तव्य त्यांनी केले। हा विषय अजितदादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे। पक्ष वेगळे झाले, कुटुंब वेगळे झाले ते दुःख आहे, पण ज्यावेळेला आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल। 12 तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि 12 तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा, आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंघ व्हायचं, अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली। भाजप नेते आशिष शेलार देवगिरी बंगल्यावरून आता निघालेले आहेत। आशिष शेलार हे देखील सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर गेले होते, मात्र आता ही भेट घेऊन ते निघालेले आहेत। ते निघतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। भाजपचे नेते आशिष शेलार हे देवगिरी बंगल्यावरून आता निघालेत। आशिष शेलार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांचं सांत्वन देखील केलेलं आहे। तर आशिष शेलार काही वेळापूर्वीच देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते। तर ही विधानभवनामधली आपण दृश्य या ठिकाणी पाहतोय।